शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी शेख आणि कोळी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। तसेच यामध्ये दोषी असणारे आरोपी आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे। शहरात 2 दिवसांमध्ये 2 युवतींची ब्लॅकमेलिंग फसवणुकीमुळे झालेल्या आत्महत्या या सामान्य माणसाचं हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना आहेत। शेख आणि कोळी या पीडित कुटुंबियांचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी प्रत्यक्षात भेट घेऊन सांत्वन केलंय। अस्मिताताईंशी बोलताना त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांनी आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली आणि याला पोलीसच जबाबदार आहेत असं सांगितलं। मला पसंत पडले तुम्ही मला 5000 दिला, मध्ये 15000, मला 15000 ची वस्तू पसंत आहे, बेटा तू घे, ते मला म्हटले मला त्याला पाठवून 10,000 असं मी 2-3 म्हटल्यानंतर ते गावात कळालं होतं। मुलीला कुठे विचारले पैसे पाठवले हे जळत नव्हतं, जेव्हा मनात जळत होतं। हे अशा लोकांच्या सगळ्या काळानंतर काही लोकांच्या मनात आले की त्यात कळायला पाहिजे। मग पोरांना बायांना घातला सांगून त्या मुलीला मैत्री करून मग आपल्या मित्रावर जोडून कॉफीमध्ये वगैरे काय नशा करून अशा प्रकारचं सगळं षडयंत्र आहे। त्यांनी खालच्या पातळीला जात नाही, त्यांचा संसार उद्ध्वस्त करत म्हणजे तिथं लग्न झालं का ते मैत्रिणी? लग्न झालं मैत्री झाला म्हणजे ह्यानेच राहिले एकटी, बाकीच्या पद्धती ही असते स्वभावाची होती की माझ्या मैत्रिणीचं अगोदर लग्न होते, त्यांच्या लग्नात मी थाटून जाणार, त्याचं लग्न करणार, मग मी नंतर लग्न करून घेणार, त्यांचं अगोदर चांगलं होते। मग आता शेवटी असं झालं की देवानं असं दिलं की त्यांच्यापेक्षा स्थळ त्याला चांगलं मिळालं। आता हे पण बघवायला त्यांना लग्नाच्या अगोदरच कळालं की नवरा पासपोर्ट काढून सांगितलं आपण दुबईत राहू, हे त्याला जाणीव झालेली असल्या भावना देवानं द्या दिल्या तिथे। आम्ही सगळेजण आहोत आणि आम्ही सगळे त्यांनी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, काय काळजी करू नका। आहोत सगळे तुमच्या बरोबर, तुमच्या मुलीला न्याय देऊपर्यंत आम्ही पण नाही गप्प बसत। काळजी करू नका तुम्ही, काय आमच्या हातात तेवढंच आहे तुमच्या मुलीला न्याय देणं, परत तर नाही आणू शकत, पण न्याय मिळवून देऊपर्यंत गप्प बसत नाही, काळजी करू नका। आणि घरगुती मिटवले, उद्या सकाळी या म्हणून पाठवले आणि घरगुती मिटवून सहित घरगुती आमच्या नवऱ्याला बोलवले, घरगुतीच मिटू म्हणा, हे काय वाढवू नको म्हणून सांगितलं। अजून ते मुलगा भेटत होता आमच्या मुलीला परस्परी, आमच्या परस्पर आमच्या मुलीला भेटून नाकार दिलाय त्याने। लगीन करायचं म्हणता नाकार दिल्यावर आमची मुलगी असं केली। मग 4 महिन्यापूर्वी आमचा भाऊ भावजाई गेले ते पोलीस चौकीला, त्यांचं दाद घेतले नाही पोलीस चौकीत, आणि पोरग भेटत होते आमच्या भावाला भावजाईला माहित नाही ते, परत नंतर ना ते पोरग लग्नाला नाकार दिल्यामुळं आमची भाची फाशी घालून घेतली। आणि आता सुईत गेलं तर सुद्धा मड ठेवून तिथं आमचे सगळे पोलीस चौकीला गेलं तर सुद्धा त्यांनी दाद घेतले नाही। 5 दिवस झाला अजून त्याचं काही न्यायच मिळाला नाही आणि कुणाला पण अटक केले नाही। मुलाचं तोंड पण बघितलं नाही, काहीच नाही। मी सकाळी संध्याकाळी 4ला शेताला गेले की रात्री 9 वाजता येतो। शेती धरा पाहतुरे त्यांच्या घरी बोलून घेऊन तुझ्या मुलीचं द्या घ्यायचा बदलाम होईल बघ, गप बस तसं असं करून आमच्या या प्रसंगी कोळी आणि शेख या कुटुंबाला न्याय देण्याकरिता संबंधित संशयित आरोपी, त्याचप्रमाणे या घटनेमध्ये असणारे जबाबदार अधिकारी यांच्यावर कडक शासन करण्यासाठी शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी पोलीस महासंचालक, गृहमंत्री आणि सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांना माध्यमांद्वारे मागणी केली। ही हृदयद्रावक घटना सांगताना कुटुंबातील मातापित्यांच्या दुःखाला पारावर राहिला नव्हता। यावेळी अस्मिताताई गायकवाड आणि त्यांच्या समवेत असलेल्या महिलांनाही अश्रू अनावर झाले होते। पोलीस प्रशासनाकडे त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीची
दखल वेळीच घेतली असती तर हा अनर्थ टळला असता। त्यामुळे इथे दोषी असणारे अधिकारी आणि संबंधित घटनेला जबाबदार आरोपी यांना कडक शासन व्हायला हवं। सोलापुरातील तसेच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळली असून यूपी बिहार सारखी परिस्थिती आज निर्माण झाली आहे आणि राज्यकर्त्यांचा आणि गृहमंत्र्यांचा पोलीस प्रशासनावर कसलाही अंकुश नाही। गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही वचक राहिला नाही। त्यामुळे सामान्य माणसांचा पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे आणि पोलिसांची उदासीनता आणि निष्क्रियता यामुळे अनेक तरुणांची जीव जात आहेत। त्यामुळे अनेक तरुणांची सुरक्षितता धोक्यात येत आहे असंही अस्मिताताई गायकवाड यांनी या निवेदनात नमूद केलं असून गृहमंत्र्यांनी या सगळ्या घटनांची तात्काळ दखल घेऊन संबंधित आरोपी आणि या घटनेला दोषी असणारे पोलीस अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। सोलापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळल्याचं आम्हाला चित्र दिसत आहे। अतिशय संतापजनक आणि हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे। ज्या वेळेस आम्ही सालिया शेख यांच्या घरी आता भेट दिली, तिच्या आईचं सात्वन करायला शब्द नव्हते आमच्यापाशी आणि खरोखरच म्हणजे ती एक आई नाही तर सोलापुरातली प्रत्येक आई आज तिच्या मुलीच्या काळजीने ग्रस्त आहे। आज तिच्या मुलीची काळजी वाटत आहे। यूपी बिहारपेक्षा पण वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आहे का आणि सोलापूरमध्ये झाली आहे का असं चित्र आहे। आज तिच्या आई वडिलांनी ज्या कौतुकाने आपल्या मुलीचं लग्न ठरवलं होतं, सासरच्यांनी ज्या आनंदात उत्साहात ती मुलगी होती आणि ब्लॅकमेलिंग करून त्या मुलीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्या नराधमांना कडक शासन झालं पाहिजे। तिन्हीच्या तिन्ही आरोपी आज 2 आरोपी अटकत आहेत, तिसराही आरोपी त्वरित अटक करावा आणि या नराधमांना कडक शासन करावं। एवढंच नाही तर सोलापूरमध्ये अस्मिता कोळी हिने पण आत्महत्या केली। तिनेही असं लिहून ठेवलेलं आहे की तिच्या शिक्षकांनी म्हणजे आमच्या शाळेची बदनामी होईल, म्हणजे तुम्हाला मुलींचा जीव महत्वाचा नाही आहे तर बदनामी महत्वाची आहे का? आणि मुली जर आणि मुली महिला अशा आत्महत्या करत असतील तर या सोलापूरला म्हणजे पोलीस खातं इतकं असंवेदनशील आहे का की ज्याच्यामध्ये या लोकांना जागच येत नाहीये। इतक्या घटना घडत्या सोलापूरमध्ये, 2 घटना पाठोपाठ घडल्या। या सगळ्या नराधमांवर, या सगळ्या समाजकंटकांवर कडक गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी मी पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीने करते। आणि या ज्या घटना सोलापूरमध्ये घडू नये यासाठी ताबडतोब ॲक्शन प्लॅन आता तयार करणं गरजेचं आहे। सगळ्यांनी आज पोलीस प्रशासन असू दे, कलेक्टर असू दे, SP, CP या सगळ्यांनाच आम्ही निवेदन केलेलं आहे की ताबडतोब या सगळ्यांनी एकत्र येऊन सोलापूरमध्ये अशी घटना परत घडणार नाही, सोलापूरच्या मुली महिला सुरक्षित राहतील यासाठी सगळ्यांनी मिळून ॲक्शन प्लॅन बनवणं गरजेचं आहे आणि कृती समिती कार्यक्रम हाती घेऊन तो राबवणं गरजेचं आहे। संवेदनशीलता ही पाहिजे आहे। प्रत्येक पोलीस ऑफिसर असू देत त्यांच्याबद्दल एक विश्वासार्हता आणि संवेदनशीलता या दोन्ही गोष्टी पोलिसांनी गमावल्यात असं मला वाटतं। त्या दोन्ही गोष्टी आज त्यांनी मिळवायला पाहिजे आहेत। आज लोकांना तिथं कायद्याची भीती वाटते, म्हणजे कायद्याकडे जाताना लोकांना त्यांची जी उदासीनता असते, पोलीस खात्याची तत्परता नाही आहे, उदासीनता आहे, त्यामुळे लोक न्याय मागायला जाताना भीत आहेत। तर अशी परिस्थिती बदलायला हवी आहे। इथली पोलिसांनी संवेदनशील व्हायला पाहिजे, अशा घटनांमध्ये ताबडतोब ॲक्शन व्हायला पाहिजेत, या घटना परत घडणार नाहीत यासाठी काय करता येईल यासाठी सगळ्यांनी मिळून सांघिक प्रयत्न व्हायला हवेत अशी मी मागणी। 15 दिवसा अगोदर अर्ज दिला होता मुलीच्या आईने, मुलीच्या वडिलांनी, मुलीने स्वतः। कुठेतरी पोलीस खातं याला जबाबदार आहे का? कारण ऍक्शन घेतली असती तर मुलगी कुठं वाचली असती असं आपल्याला वाटतं। हो, आम्ही तेच बोलतोय ना की संवेदनशीलता राहिलेली नाहीये। आज इतक्या घटना येत आहेत, पोलीस आपल्याकडे एकदा जेव्हा 15 दिवसापूर्वी आपल्याकडे निवेदन आलं त्याच वेळेस त्या लोकांना अटक झाली असती तर पुढचे सगळे अनर्थ टळले असते। त्यामुळे आज मी CP आणि SP त्याचबरोबर पोलीस प्रशासन या सगळ्यांना आता यातून त्यांनी धडा घ्यायला हवाय। यापुढे या घटना कशा घडणार नाहीत याची काळजी त्यांनी पोलीस खात्याने घ्यायला हवी। संबंधित घटनेला जबाबदार PI वर काय कारवाई व्हावी अशी मागणी आहे का? संबंधित घटनेला जे जबाबदार असतील म्हणजे आरोपींपासून ते पोलीस प्रशासनामध्ये जर दिरंगाई झाली असेल तर त्या प्रत्येकावर कारवाई व्हावी। नाही, आता सालेहा याच्या वडिलांनी सांगितलं की ती लोक गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, तर ही जी गुंडशाही जी आहे कुमटे गावातली खूप अनेक वर्षापासून ही चर्चा ऐकावीच मिळते, तर ही गुंडशाही कशी तोडायला पाहिजे? कारण ते आरोपी सुटून आल्यानंतर, जामिनावर आल्यानंतर अजूनही लोक त्रास देत नाही, त्यामुळेच त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे, एवढी कडक कारवाई झाली पाहिजे की ती कारवाई बघून दुसरा कुणी गुंड हे करायला धजायला नाही पाहिजे। पण आम्ही कोर्टाच्या माध्यमातून पण यांना सगळी मदत करणार आहे आणि जास्तीत जास्त आरोपींवर कठोर कारवाई आणि जास्तीत जास्त चांगली कडक कलम कशी लागतील आणि आरोपी सुटणार कसे नाही याचा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत। मी ही मागणी करते की पोलीस प्रशासनाने यांच्यावर कडक कारवाई करावी की जेणेकरून ह्या आरोपींना इतकं कडक शासन झालं पाहिजे की त्यामुळे ते बघून दुसरे आरोपी आरोप करायला धजवायला नाही पाहिजे। देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांना काय मेसेज द्याल तुम्ही सोलापूरच्या या घटनेबद्दल?
ही जे नववधूने राहत्या घरी लग्ना दिवशीच आत्महत्या केली आहे, तर याचा देवेंद्र फडणवीसने काय धडा घ्यायला पाहिजे? गृहमंत्र्यांनी या संबंधी ताबडतोब लक्ष घालायला पाहिजे. ताबडतोब त्यांनी याच्यामध्ये कडक शासन या आरोपींना कसं होईल यासाठी आपल्या संबंधितांना त्यांनी सगळे आदेश द्यायला पाहिजे आहेत. गृह खातं निष्क्रिय असल्यामुळेच, गृहमंत्री निष्क्रिय असल्यामुळं या घटना महाराष्ट्रामध्ये घडायला लागल्यात. महाराष्ट्राची स्थिती UP बिहार व्हायला कारणीभूत हे गृहमंत्री आणि गृह खातं आहे असं मी म्हणते. यावेळी त्यांच्या समवेत शहर संघटिका जोहरा रंगरेज, उपजिल्हा संघटिका मंगल थोरात, प्रीती नायर, मीना सुरवसे, ज्योती माळवतकर, प्रभावती येलगुंडे, पूनम शिंदे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.